नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, कारली, टोमॅटो आणि ज्वारी बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात झालेली सुधारणा टिकून आहे. सोयाबीनचा भाव हमी भावाच्या दरम्यान आहे. प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव 5,450 ते 5,600 रुपयांच्या दरम्यान आहेत. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी 4,900 ते 5,200 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. बाजारात सध्या आवक कमीच आहे, त्यामुळे वाढलेला भाव टिकून आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात कापसाची आवक कमीच आहे, तर दुसरीकडे कापसाची मागणी ही सीसीआयमुळे पूर्ण होताना दिसतेय. यामुळे बाजारभाव स्थिरावले आहेत. सध्या बाजारात कापसाला सरासरी 7,900 ते 8,200 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. कापसाची आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे, पण भाववाढीत सीसीआयची कापूस विक्री आणि आयातीमुळे मर्यादा येण्याची शक्यता आहे. यामुळे कापसाचे भाव काही दिवस स्थिर दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. राज्यातील बाजारात मागील काही महिन्यांपासून कारल्याला चांगला दर मिळतोय. कारल्याची लागवड कमी असल्याने बाजारातील आवक कमी आहे, तर दुसरीकडे कारल्याला उठाव चांगला आहे. यामुळे दर टिकून आहेत. सध्या बाजारात कारली प्रति क्विंटल सरासरी 4,500 ते 5,500 रुपयांच्या दरम्यान विकली जात आहेत. कारल्याची आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे कारल्याचे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. टोमॅटोच्या भावात चालू आठवड्यात नरमाई पाहायला मिळाली. टोमॅटोची बाजारातील आवक सुधारल्यामुळे दरावर परिणाम झाल्याचं व्यापारी सांगतायत. तर अनेक भागातील तोडा सुरू झाल्याने बाजारात मालाची आवक वाढल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. मागील आठवड्यात सरासरी 1,500 ते 2,000च्या दरम्यान असलेला भाव चालू आठवड्यात 1,100 ते 1,500 रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय. पुढील काही आठवडा बाजारातील आवक चांगली राहील, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात ज्वारीची आवक स्थिरावली आहे, तर ज्वारीला चांगली मागणी आहे. यंदा ज्वारीच्या उत्पादनात वाढ झाल्याचं सरकारी अंदाजातून स्पष्ट होतं. यामुळे सध्या आवक स्थिरावली असली तरी पुरवठा चांगला आहे. याचा परिणाम दरावर दिसून येतोय. सध्या ज्वारी बाजारात गुणवत्तेप्रमाणे सरासरी 2,600 ते 3,200 रुपयांच्या दरम्यान विकली जाते. ज्वारीची बाजारातील आवक पुढील काही आठवडे टिकून राहण्याची शक्यता आहे. तसंच बाजारातही किरकोळ चढ उतार वगळता मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता कमीच असल्याचं ज्वारी बाजारातील जाणकारांनी सांगितलंय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.